क्रिकेटच्या वाडीमध्ये मी पॉली उमरीकर होतो, सुनील पंकजराव होता, ते पण मी उंच होतो म्हणून, बाकी काय नाही. माझं एक तत्व आहे की एखाद्या प्लेअरला घेतला तर त्याला काढायचा नाही, कारण ते मग 2 मिस्टेक्स होतात, चुकीचं सिलेक्शन आणि चुकीचं ड्रॉप करणं. तर 5-6 ऑपॉर्च्युनिटीज द्यायलाच पाहिजे. विनोद कांबळे आणि सचिनचं टॅलेंट सेम. विनोद कांबळीला जेव्हा बॅटिंग करताना बघायचो तेव्हा असं वाटतं म्हणजे हा काय नील हार्वीसारखाच आहे किंवा गॅरी सोबतसारखा किंवा लारासारखा आहे. जो बॉन्ड जो माझा आणि सुनीलचा आहे त्याच्यामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे अमोल की आम्ही दोघांच्याकडनं काहीही एक्सपेक्ट करत नाही. आम्ही मुंबईचे प्लेयर्स चंदू बोर्डेंना मानतो. ते आले की आम्ही उभे राहतो, जसे वाडेकर आले की आम्ही उभे राहायचो, तसे ते आले की सगळे अजून उभे राहतो, त्यांच्या अवतीभोवती फिरत असतो, त्यांच्याकडलं जे मिळतं ते अजून काय त्यांची मेमरी अजून शार्प आहे. त्यांनी जे परफॉर्मन्सेस केले ते बोलत होतं, मी काय बोलत नव्हतो. त्याचे परफॉर्मन्सेसनी सगळ्यांना उभे केले की अरे कोण आहे हा मुलगा. तुला आज कोणी सांगितलं की मुंबईचे ऑल टाईम 12 काढूच शकणार नाही, कारण कोणाला घेणार आणि कोणाला घेणार नाही. पण हे दोघे कुठल्याही टीममध्ये असतील. असं वाटतं की मी पण नॅशनल सिलेक्टर चांगला झालो असतो, काही नाही तर ज्युनियर नॅशनल चेअरमन तरी चांगला होतो, कारण माझ्यामध्ये टॅलेंट स्पॉट करायला ॲबिलिटी होती किंवा असं काहीतरी होतं थोडंसं. नाही तर मुंबई मला 35 वर्ष सिलेक्टर करणार नाही. नमस्कार, कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि पुन्हा एकदा स्पोर्ट्स कट्टा एक विशेष अतिथी घेऊन आलेले आहेत. दिग्गज क्रिकेटर आणि त्याच्यानंतर बरंच काही भूमिकांमधून गेली 6 दशकं ज्यांना मुंबई क्रिकेटचा श्वास म्हणता येईल असे मिलिंद रेगे सर आपल्यासमोर आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. रेगे सर, स्वागत आहे तुमचं स्पोर्ट्स कट्ट्यावर. थँक्यू. मिलिंद रेगांच्या बाबतीत म्हटलं तसं एका वाक्यात तेवढंच आहे, पण त्यांची तेवढीच ओळख नाही आहे. सुनील गावस्करांचा जिगरी मित्रपासून सचिन तेंडुलकरला ज्यांनी पहिल्यांदा स्पॉट केलं आणि त्याची मुंबई संघात योग्य वेळी निवड व्हावी याच्याकरता प्रयत्न केले, तिथपासून ते आत्ता पृथ्वी शॉला स्पॉट करेपर्यंत आणि मुंबईचा जो रणजी ट्रॉफी टायटलचा जो दुष्काळ होता तो संपवतानाही एक विशेष सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावण्यापर्यंत गेली 6 दशकं मुंबई क्रिकेट त्यांच्यात नसानसात भिनलं आहे. तर रेगे सर, मला सुरुवातीला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की मी जेव्हा ऑलमोस्ट आता 20 वर्षांपूर्वी मुंबईत आलो कामाकरता, तेव्हा पहिल्या काही आठवड्यांमध्ये मी छोटू सरांना भेटलो होतो, हनुमंत सिंग सरांना. एक कुठली तरी स्टोरी होती, ते म्हणले येऊन भेट ॲज युजल, फोनवर बोलणार नाही. CCIला गेलो आणि तेव्हा ते गप्पा मारता मारता मला म्हणले होते की तुला सांगू का की मी स्वतःकडे कसं बघतो की विनूभाई आणि आत्ताची पिढी यांच्यामधला जर दुवा कोणी उरलेला आहे तर तो माझ्यासारखा खेळाडू असं मी बघतो. तुम्ही त्या स्टेजला गेली काही वर्ष आहात की म्हणजे माधव मंत्र्यांपासून आत्ताच्या पिढीपर्यंत जे मुंबई क्रिकेटचा दुवा म्हणणारी पिढी आहे त्याच्यात तुम्ही आघाडीवर आहात, तेवढा वेळ तुम्ही देतायत, तेवढी तुम्हाला खरंच इच्छा आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? कसं झालं ना, मुंबई क्रिकेट माझ्या पिढीपासून ते आतापर्यंत खूप फरक पडला आहे. खूप म्हणजे क्रिकेट मॉडर्न झालं आहे, टुर्नामेंट्स वाढले आहेत, प्लेयर्सचं ॲटिट्यूड बदललं आहे, प्लेयर्सचं थिंकिंग बदललेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळे ॲडजस्टमेंट जेव्हा करायला लागतात तेव्हा यू हॅव टू लुक ॲट द फ्युचर. मला एकच माझ्यामध्ये होतं की आय कुड ॲक्सेप्ट चेंजेस. दॅट वॉज अ बिग थिंग. चेंज केल्यापासनं म्हणजे मी नंतर आपोआप ॲडजस्ट करायला लागलो. राईट फ्रॉम पॉली उमरीकर द ग्रेट, हो आम्ही लहान असताना ते मोठे होते, त्याच्यानंतर वाडेकर आले, सरदेसाई आले, सगळेच येऊन गेले. आणि त्याच्यानंतर आता जी पिढी जी आहे राईट अप टू तुमचा यशस्वी जयस्वाल, त्यांच्यावर ॲडजस्ट करत त्यांचं क्रिकेट त्यांच्याकडनं शिकायला पण बरंच काय मिळतं. त्याच्यामुळे मॉडर्न डे क्रिकेटचं थिंकिंगच वेगळं आहे. त्यांच्यामध्ये जी पॉझिटिव्हनेस असतो, त्यांच्यामध्ये एक शक्ती असते किंवा फिअरलेसनेस असतो, तो या क्रिकेटमध्ये आलेला आहे. आणि हे सगळं बघत मी हनुमंत सिंग सरांच्याकडनं पण शिकलो. कारण माझ्यामध्ये हनुमंत वॉज अ फॅन्टॅस्टिक क्रिकेटर, वन ऑफ द ग्रेट बॅट्समन दॅट इंडिया प्रोड्यूस्ड. ते जास्ती जरी खेळले नसतील तरी ते बॅटिंग जेव्हा करायचे तेव्हा एक आर्ट होतं त्यांच्यामध्ये. त्यांच्यानंतर त्यांनी कोचिंग चालू केलं,
तेव्हा पण त्यांचं कोचिंग वेगळं होतं. ते ही वॉज लाईक अ मॅनेजर. ते तुम्हाला पुढे टाक पाय पाठे टाक पाय असलं काही शिकवायचं नाही. इनिंग्स कशी बिल्ड करायची. त्याच्यामुळे हे सगळे ॲडजस्टमेंट्स करत 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 या आता असा वेळ आलेला आहे की थोडंसं मी हेल्प करतो मुंबईच्या क्रिकेटला माझा ॲडवाईस देऊन. ॲडवायझरचं काम काय असून ॲडवाईस द्यायचा, पुढचं तुमचं काम घ्यायचं तर घ्या. पण पण माझ्या मते थोडं मी नशीबवान आहे की माझ्या वयामुळे म्हणा किंवा माझ्या एक्सपिरियन्समुळे मला मुंबई क्रिकेटने मला हा जो रोल दिला आहे किंवा मी ज्यांच्याबरोबर यंगस्टर्सबरोबर काम करतो त्यांना माझ्याबद्दल थोडासा आदर पण आहे, रिस्पेक्ट पण आहे. पण तो रिस्पेक्ट आपण कसं माहिती आहे, एक लक्ष्मण रेखा असते, तो क्रॉस करायला नाही पाहिजे, तिथपर्यंत ठेवायचा. कारण कोणावर फोर्स करू नये कधी, कारण त्यांचे आयडियाज वेगळे असतात आणि जोपर्यंत तुम्ही त्या आयडियाजबरोबर कोइन्साईड करू शकत नाही किंवा ॲक्सेप्ट करू शकत नाही मग गाडी पुढे जाणारच नाही. तेव्हा हे एक थोडंसं मी करतो. प्रत्येक पिढीच्या बाबतीत मागची पिढी हेच म्हणते की यांना आमचं कुठे ऐकायचं असतं. तर तुम्ही ते स्वतःच्या बाबतीत ते नियम तुम्ही जे म्हणलात लक्ष्मण रेखा सेट करायची, ते प्रत्येक 5 वर्षाच्या क्रिकेटर्सच्या पिढीगणिक कितपत बदललं आहे आणि आताचे क्रिकेटर्स खरंच तेवढं ऐकून घ्यायला तेवढे रिसेप्टिव्ह आहेत का? रिसेप्टिव्ह आहेत ते, पण त्यांना करायचं ते करतात कारण त्यांचं थिंकिंग वेगळं आहे. आताचे क्रिकेटर्स कसे होते, आमच्या वेळचे क्रिकेटर्स कोचने सांगितलं की करायचं, कोचला विचारायचं नाही. आताचे क्रिकेटर्स का हा प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे त्यांचं क्रिकेट वेगळं झालं आहे. ते आता एवढं मोठं सगळ्यांच्या फॉरेन ड्रेसिंग रूममध्ये बसतात, फॉरेन प्लेयर्सबरोबर बसतात. आपल्याकडे कसं झालं आहे, आता यंगस्टर्सना जास्ती चान्स मिळायला लागला आहे, त्यांचं एक्सपोजर वाढायला लागलं आहे. त्याच्यामुळे यू हॅव टू ॲडजस्ट टू देम. आपली हुशारी करण्यात अर्थ नाही की, आणि जेव्हा तुम्ही आमच्या वेळेला म्हणता मग ते सगळं संपलं. ते आमच्या वेळचे दिवस गेले. ते आता आपण आपापसात बोलतो तेव्हा ठीक आहे, पण ह्या पिढीबरोबर बोलायचं इट्स नॉट इझी. कारण त्यांना पण त्यांचं थिंकिंग असतं. दे आर स्ट्रॉंग, दे आर मेंटली व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. या सध्याच्या पिढीमधला एखादा खेळाडू असा की जो स्वतःहून येऊन प्रश्न विचारतो, असं काही सांगू शकाल? हो, असे आहेत. असे बरेच क्रिकेटर्स आहेत. मला ह्या पिढीमधले म्हणजे सूर्या यादवची केस घ्या किंवा तुम्ही श्रेयस अय्यरची केस घ्या किंवा शार्दूल किंवा तुषार, हे सगळे आताच्या पिढीचे क्रिकेटर्स आहेत. किंवा पृथ्वी शॉची पण केस घ्या. ते लोक येऊन विचारतात तुम्हाला, आणि ते कसं माहीत आहे, माझं काय चुकतं हे विचारत नाही. दे हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ यू ऑन देअर क्रिकेट. क्रिकेट कसं खेळायचं, काय वाटतं, टॅक्टिक्स काय असतात, ते आर व्हेरी ओपन, व्हेरी व्हेरी ओपन, अँड मेनी ऑफ देम आर रिअली ब्रिलियंट. त्याच्यामुळे होतं काय की अजिंक्य रहाणेची केस घ्या. अजिंक्य रहाणे आज एवढा मोठा क्रिकेटर आहे, पण तो पण त्याच्याबरोबर बोलताना असं वाटतं तो आपल्याला एवढा इम्पॉर्टन्स देतो आहे, आपल्याबरोबर शिकतो आहे आपल्याकडनं आणि आपल्याला रिस्पेक्ट देतो आहे. त्याला सगळंच माहीत आहे. हो, माझ्यापेक्षा 10 पट त्याला माहीत आहे. 90+ टेस्ट मॅच खेळलेल्या माणसाला मी काय शिकवणार. पण तो असा ग्रहस्थ आहे की ही इज व्हेरी हंबल, ही इज व्हेरी मॉडेस्ट. तो स्वतःच्या क्रिकेटबद्दल अजिबात बोलत नाही. त्याच्यामुळे असे सगळेच क्रिकेटर्स आहेत. आणि मुंबईचं हे एक स्ट्रेंथ आहे की क्रिकेटर्सना काय करायचं असतं, कसं करायचं, त्यांना जुन्या क्रिकेटर्सची रिस्पेक्ट चिकार आहे. आपलं जे ट्रेडिशन आहे, आपली लेगसी आहे, ते मुंबईच्या क्रिकेटर्समध्ये भयंकर आहे. ती मुंबई क्रिकेटरसाठी जी लेगसी तयार होते त्याच्यात तुम्ही स्वतःचा वाटा कितपत आहे किंवा स्वतःची भूमिका कशी आहे याच्याकडे बघ. वाटा किंवा भूमिका असेल, पण वाटा कितपत आहे मी काय सांगू शकत नाही. कारण मला असं कधीच वाटत नाही की माझ्यामुळे हे झालं आहे. आपण लोकांना हेल्प करायची माझं ॲटिट्यूड आहे बस. पण भूमिका थोडीशी आहे, कारण सिलेक्शन कमिटीमध्ये पण मी बसतो हल्ली. मी कोणाला सांगत नाही कोणाला घ्या, मी सांगतो कसे घ्या. इट्स ऑलवेज द हाऊ यू सिलेक्ट, नॉट हुम यू सिलेक्ट. त्याच्यामुळे सध्याचं सिलेक्शन कमिटीचे आहे किंवा मागची होती, राजू कुलकर्णी चेअरमन होते, फार चांगले चेअरमन होते राजू कुलकर्णी, व्हेरी थिंकिंग चेअरमन. त्याच्यामुळे त्यांना माझा ॲक्सेप्टन्स आहे. त्यांना मी ॲडवाईस देतो आणि ते सहसा ते ॲडवाईस पाळतात. राईट. सिलेक्शन, तुमचं सिलेक्शनमध्ये असलेला हातखंडा, याच्याकडे याच्या आधी मला एकच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जे म्हणलात, उदाहरण दिलात अजिंक्य, सूर्या, तर अजिंक्य जे 4-5 वर्ष भारतीय संघाचं दार तोडूनही ठोठावत राहिला होता, तीच गोष्ट सूर्याची वेगळ्या फॉर्मॅटच्या बाबतीत जवळजवळ दशकभरानंतर झाली. यावेळेस एक मुंबईचा क्रिकेटर किंवा ते दोघं ऑब्व्हियसली पर्सनॅलिटीज वेगळ्या आहेत,
त्या दोघांबरोबर गप्पा मारतानाचा एखादा प्रसंग तुम्हाला विविडली आठवतो एखादा? की सूर्याचं कसं होतं माहीत आहे, सूर्या फार थिंकिंग क्रिकेटर आहे. तो दिसतो तसा कॅज्युअल नाही आहे. तो लोकांना वाटतो कॅज्युअल आहे, मी असे शॉट्स मारतो, तसा नाही आहे तो. ही इज अ व्हेरी गुड कॅप्टन अँड थिंकर ऑफ द गेम. त्याच्यामुळे तो पण आमच्यावर, तो अंडर-19 23 मी त्याला बघतोय. तो नेहमी येऊन विचारायचा, सर ऐसा कैसे करने का, ये क्यों हो रहा है, मेरा ॲक्शन कैसा है, मेरा बॅटिंग लाईनअप कैसा है, मेरा ॲटिट्यूड कैसा आहे. म्हणजे तो तुमच्यातनं काढायचा बाहेर की माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी मी काय काय करू शकतो. मग त्यात पण माझं कसं होतं, मी त्याला उलटे प्रश्न विचारत होतो. कारण माझा ॲडवाईस देण्याला काय अर्थ नसतो, तुझ्याकडनं काय येतं ते कळायला पाहिजे. आणि सूर्या जेव्हा बोलायचं त्याच्या आतून बाहेर यायचं. अजिंक्य राणेचं पण तसंच आहे. अजिंक्य राणे जेव्हा एका सिलेक्शन कमिटीमध्ये बसतो, त्याची सगळ्यात मोठी ॲबिलिटी काय, तो ऐकतो. किती ऐकणं आणि किती बोलणं हे त्याला बरोबर माहीत आहे. त्याच्यामुळे अजिंक्य राणेबद्दल मला आय हॅव अ लॉट ऑफ होप इन हिम. अजून तर त्याचे लास्ट इयर एवढे पाहिजे तेवढे रन्स नसतील झाले, पण त्याच्या कॅप्टन्सीमुळे तर आम्ही जिंकलो. काही झालं तर. आणि मुंबईच्या क्रिकेटरचं हेच आहे की ते एकमेकाबरोबर असतात, एकमेकाला घेऊन खेळतात. त्यांची म्हणजे ती लेगसीज आहे आपली मुंबईची. माझे रन्स व्हायला पाहिजे की तुझे रन्स व्हायला पाहिजे असं नाही आहे. आपण जिंकणं इज इम्पॉर्टंट. हे मुंबईची लेगसी आहे. कारण हे दोघंही तसेच आहेत. पण मला अजून आठवतं, अजिंक्य राणे जेव्हा नवीन आला होता तेव्हा तो फेल झाला होता. तेव्हा प्रवीण आमरे त्याचा कॅप्टन होता. आणि प्रवीण आमरे माझ्याकडे आला होता. तेव्हा मी म्हटलं, प्रवीण हा प्लेअर क्लास दिसतोय, इंडिया प्लेअर. प्रवीणला त्याच्याबद्दल चांगलंच हे होतं. तर मला प्रवीण पण आम्ही, सर आपण याला कंटिन्यू करूया. म्हटलं तू त्याला किती इनिंग्स दे पण त्याला ड्रॉप करायचा नाही. त्याच्यामुळे माझं एक तत्त्व आहे की एखाद्या प्लेअरला घेतला तर त्याला काढायचा नाही. कारण ते मग 2 मिस्टेक्स होतात, चुकीचं सिलेक्शन आणि चुकीचं ड्रॉप करणं. त्याला 5-6 ऑपॉर्च्युनिटीज द्यायलाच पाहिजे. आणि नंतर जरी तो फेल गेला तरी त्याला परत दुसरीकडे पाठवा, रन्स करून दे. आणि रन्स केल्यानंतर त्याला परत घ्या. पण तुमच्या एकदा डोक्यात गेलं, तुमचं विजनचं सांगत असेल की हा प्लेअर पुढे जाणार आहे, मग त्याला बॅकिंग करायलाच पाहिजे. हे सिलेक्टर म्हणून जे तत्व आहे ते कोणामुळे समजलं तुम्हाला, किंवा तुम्ही कसं फिगर आउट केलं? मी जेव्हा सिलेक्टर झालो तेव्हा मी यंग होतो. मी 37-38 वर्षाचा होतो. आणि मला माधवराव मंत्रीने याच्यात आणलं. आणि नरेंद्र तामाणे, हू आय कन्सिडर माय मेंटॉर, ते असे होते की त्यांनी मला बरंच काय काय शिकवलं. आणि माझं नशीब असं होतं की माझ्याबरोबर तेव्हा रमाकांत देसाई होते, अजित वाडेकर होते, सुधीर नाईक होते, बापूसाहेब होते पहिले काही वर्ष. त्याच्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स जो होता आणि त्यांचं विजन फार मोठं होतं. ते वेगळंच सिलेक्शन डिस्कस करायचे. ते टेक्निकॅलिटीज डिस्कस करायचे. ते असं नाही म्हणायचे की याने 10 रन्स केले म्हणून याला घ्या, किंवा याने 100 केले तो सगळीकडे रन्स करतोय. पण ते रन्स कुठे केले, कसे केले, कोणावर केले, हे सगळं ते डिस्कस करायचे. आणि त्यांचं विजन, त्यांच्याकडनं मी बरंच काय काय शिकलो. कसं ऑब्झर्व करायचं, किती बोलायचं नाही, आणि बोललं तर इट हॅज टू मेक अन इम्पॅक्ट. हे यांच्याकडनं. पण नरेंद्र तामाण्यांच्याकडनं मी बरंच काय काय सिलेक्शन, म्हणजे मी बऱ्याच वेळा चेअरमन होतो, पण त्यांनी चेअरमनशिप कशी हँडल केली हे मी त्यांच्याकडनं शिकलो. पृथ्वी शॉचा जो फर्स्ट क्लास डेब्यू झाला, ती स्टोरी आता सर्वश्रुत आहे की तेव्हा तुमचं आणि चंदू सरांचं काय बोलणं झालं ते चंदू सरांनी आम्हाला तिकडे राजकोटमध्येच सांगितलं होतं. पृथ्वी शॉच्या इंडिया सिलेक्शनच्या वेळेस ते अजून जास्त लोक, किंवा कधी कधी असं मिलिंद रेग्यांच्या बाबतीत होतं की लोक कन्व्हिनियंटली विसरतात. पण तेव्हा तुम्हाला कोणाचा तरी कॉल आला होता, राईट? हां, तेव्हा ज्याला मी घेतला होता तेव्हा राहुल द्रविडचा कॉल आला होता. आणि तो म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन अ व्हेरी बोल्ड डिसिशन, आय होप ऑल गोज वेल. पण राहुलने पण त्याला बघितला होता. आणि पृथ्वीचं टॅलेंट काय वेगळंच होतं, अमोल. मी तुला सांगतो ना, बरेच क्रिकेटर्स बघितले, सचिन, सुनील, सगळे त्याच लेवलचे, दिलीप, संदीप पाटील. पण पृथ्वी पण बॅटला बॉल लागला की बाउंड्रीज जायची. हा एक काय त्याचं कन्व्हर्जन ऑफ शॉट्स इन टू बाउंड्रीज हे काय वेगळंच होतं. एकदा बरोड्याला तू होताच तेव्हा, मला वाटतं मी बघितलं 250, त्यांनी 50 बाउंड्रीज मारल्या होत्या. म्हणजे बॅटला बॉल लागला की तो बाउंड्रीलाच जायचा. हे त्याचं फील्ड गॅप्समधनं मारायचं, शॉट्स करायचे, एक वेगळंच टॅलेंट होतं. त्याच्यामुळे असे मुंबईमध्ये बरेच प्लेयर्स होता. पण कसं आहे ना, मी नेहमी हा प्रश्न विचारतो, किती 100 केले. कारण आम्हाला दिलीप सरदेसाई नेहमी विचार, अरे त्यांनी किती 100 केले.
कारण या महान खेळाडू जे माझ्यावर होते पहिले, या सिलेक्टर्स, त्यांच्याकडनं हे शिकलो की तुम्हाला इंडियाला खेळायचं असेल तर किती 100 केले, 30 चांगले रन, 40 चांगले रन, तर मग तुम्ही मिलिंद रेगेसारखेच राहाल की 40, 50, 60, 70 केले चांगले, पण पुढे काय, पुढे तिकडेच की 3 विकेट्स घेतल्या, 4 विकेटला, पुढे काय नाही. तेवढं म्हणजे फायर इन द बेली जी असते ती आपल्या मुंबईच्या क्रिकेटरने आता डेव्हलप करायला पाहिजे. आणि मला वाटतं मोठा क्रिकेटर जर व्हायचा असेल तर 100, 5 विकेट, त्याच्याशिवाय यू कॅनॉट प्ले बिग क्रिकेट. आणि त्याच्यासाठी टेम्परमेंट लागतं. पण ते टेम्परमेंट आम्ही हळूहळू कोचिंगमध्ये किंवा आमचं जे अकॅडमी आहे मुंबईची, तिकडे सगळ्यांच्या डोक्यात हे भरतो आहे की लहानसहान क्रिकेट खेळणं फायदा नाही, आणि ॲम्बिशन असेल तर मोठी ॲम्बिशन पाहिजे. राईट. सर, पृथ्वी शॉ तुम्ही म्हटलात की टॅलेंट किती स्पेशल आहे, थोडीशी जास्त काळजी आजूबाजूच्यांनी घ्यावी लागते, स्वतःला तेवढी भूक लागते. तुम्ही गेल्या 4 दशकात स्वतःचं खेळणं थांबवल्यानंतर इतर भूमिकांमध्ये आहात तेव्हा आय एम शुअर म्हणजे पृथ्वी शॉ अजून त्याला इच्छा असेल तर अजून 1 दशक तरी आहे त्याच्याकडे सगळं स्वतःचं टॅलेंट फुलफिल करायला. पण या केसमध्ये अजून अशी कुठली ठळक उदाहरणं तुम्हाला आठवतात का की प्रोडिजियस टॅलेंट पण काही ना काही कारणांनी ते पुढची स्टेप नाही गाठू शकलं? मला माहीत आहे तुम्हाला कुठच्या प्रश्न विचारायचा प्रयत्न करतोय ते. नाही, मी तुम्हाला मी डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो. विनोद कांबळी आणि सचिनचं टॅलेंट सेम होतं. विनोद कांबळीला जेव्हा बॅटिंग करताना बघायचो तेव्हा असं वाटायचं म्हणजे हा काय नील हार्वीसारखाच आहे किंवा गॅरी सोबतसारखा किंवा लारासारखा आहे. एवढा फ्लुएंट होता आणि एवढा कॉन्फिडंट होता. त्यांनी 22 हंड्रेड्स केलेत रणजी ट्रॉफीमध्ये. त्याचा 52चा टेस्टचा ॲव्हरेज आहे. त्यांनी 2 का 3 डबल हंड्रेड्स केलेत. म्हणजे हे जे टॅलेंट होतं सचिन आणि विनोदचं त्यावेळेला, असं टॅलेंट मुंबईमध्ये आलं नव्हतं. म्हणजे आय डोंट माइंड गोईंग ऑन रेकॉर्ड की ह्या दोघांचं जे टॅलेंट होतं ते खरोखरच वेगळं होतं टॅलेंट. म्हणजे गावस्कर होतेच, पण गावस्करांच्या नंतर वेंगसरकर आले हळूहळू. पण ह्यांचं जे डॉमिनेटिंग टॅलेंट जे होतं ते लहान 16 आणि 17 वर्षांच्या मुलात मी कुठे बघितलं नव्हतं. त्याच्यामुळे हा जो टॅलेंट होता तो प्रोडिजियस टॅलेंट होता. आणि तो कुठेतरी कांबळीच्या बाबतीत तो वेस्ट गेला, गायडन्स नसेल मिळालं किंवा काही कारणं असतील. पण जे टॅलेंट जे बघायला मिळालं कांबळीचा 5-7 वर्ष 8 वर्ष काय तो खेळला, हे सचिनच्या नेक अँड नेक होता तो. त्याच्यामुळे वाईट वाटतं कधी कधी की एवढा मोठा प्लेअर, लेजंड झाला असता तो क्रिकेटमध्ये, वन ऑफ द ग्रेट बॅट्समॅन दॅट इंडिया प्रोड्यूस्ड ही वुड हॅव बीन, बट डिड नॉट हॅपन. तुमच्याबरोबर खेळणारे पिढीत कोणी असं उदाहरण तुम्हाला आठवतं का? तेव्हा ड्रॉपआउट्स बाकी कारणांमुळे जास्त असायचं? नाही, माझ्या वेळेला असं एवढ्या टॅलेंटचं कोणच नव्हतं. फक्त सुनील गावस्करच होते, बाकी कोण नव्हतं. बाकी म्हणजे आय कॅन से त्यात सगळे चांगले प्लेयर्स होते सगळे, पण ते वरच्या लेवलचे प्लेयर्स म्हणतो ना आपण, ते कोण नव्हते. तेवढे होते, ग्रेट्स होते, मी नाही म्हणत नाही आहे, पण तेवढ्यापुरतंच होतं. किंवा एक 20 वर्षाचा स्पेल किंवा 15 वर्षाचा स्पेल असं नव्हतं. 2-3, 4 सीझन्स खेळले, आले, पुढे गेले. आणि काही कारणामुळे आमच्या वेळेला माहीत आहे बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या, जॉब फॉर एक्झाम्पल, यू हॅव टू लुक आफ्टर युअर फॅमिली, यू हॅड नो जॉब्स, यू हॅव टू, क्रिकेट वॉज जस्ट अ पॅशन अँड अ पास टाईम. त्याच्यामुळे असे बरेच प्लेयर्स होऊन गेले, वाडेकरसारखे किंवा दिलीप सरदेसाईसारखे किंवा रामनाथ पारकरसारखे, अशोक मनकडसारखे, एकनाथ सोलकर वॉज अनदर, मी ते नाव विसरलो, एकनाथ सोलकर वॉज अनदर प्रोडिजियस टॅलेंट. म्हणजे त्याच लेवलचा असेल असं मला वाटतं. पण काही कारणामुळे फिजिकॅलिटीज नव्हत्या किंवा त्यांना डाएट्स नव्हते, त्यांना फॅसिलिटीज नव्हत्या, त्यांना कामं करायला लागायची. फ्युचरचं काय आमचं, हे सगळं आता तसं नाही आहे. आता क्रिकेट अँड क्रिकेट एवढंच आहे. त्याच्यामुळे टॅलेंट तर होतंच ह्या 5-7 लोकांच्यात. पण आमच्या वेळेला म्हणा, आम्ही, आय डोंट लाईक टू टॉक अबाउट द पास्ट, बट गावस्कर वॉज ओनली वन. गावस्करांचा तुम्ही उल्लेख केला तर गावस्कर आणि रेगे आडनाव फक्त वेगळं, बाकी ॲज गुड ॲज बिंग पार्ट ऑफ द सेम फॅमिली अशा पद्धतीने तुम्ही दोघांना वाढलात. तर गावस्करांना सलामीचा फलंदाज करणं आणि गावस्करांचा कर्णधार
हे नातं आणि गावस्कर गावस्कर झाल्यानंतर ते लहानपणचा जो बॉन्ड आहे तो कायम ठेवणं हे किती नॅचरली झालं का कधी म्हणजे असं काही जाणवलं तुम्ही? हे बघा, एक तर ही मी एक स्टोरी केलेली आहे की मी त्यांना ओपनर केला की किंवा मी त्यांचा कॅप्टन झालो, कारण जरा आपण पण थोडंसं होतं, कारण मी उंच होतो, मी परवा पण कोणाला तरी सांगितलं, आणि मी जास्ती मोठा होतो म्हणून मी कॅप्टन झालो. ओपनर झाले ते कारण मी घाबरलो बॅटिंगला म्हणून ते ओपनर झाले. पुढे काय नाही, पुढे तेही गावस्करांच्याबद्दल बोलायचं म्हणजे क्रिकेटबद्दल बोलण्यात काय अर्थच नाही. म्हणजे आमच्या 100% सगळ्यांच्या वरती होते ते तेव्हा, आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांची महानता वेगळी आहे, आपण त्यांच्यावर पण जो बॉन्ड जो माझा आणि सुनीलचा आहे त्याच्यामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे अमोल की आम्ही दोघांच्याकडनं काहीही एक्सपेक्ट करत नाही, अजिबात अजिबात. आम्ही तू माझ्यासाठी हे करशील का रे, मी तुझ्यासाठी हे करेन का रे, हे कधी. आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात एक्सपेक्टेशन नसतात तेव्हा डिसअपॉइंटमेंट नसतं, कारण तुम्ही जर एका माणसाकडनं एक्सपेक्ट केलं काही आणि त्यांनी तुम्हाला नाही केलं, यू गेट डिसअपॉइंटेड. त्याच्यामुळे आम्ही आय थिंक इट वॉज अ नॅचरल बॉन्ड म्हणायला हरकत नाही. आणि सुनीलच्या आईने आम्हाला हे पहिल्यापासून आमच्या काय म्हणतो आपण अपब्रिंगिंगमध्ये जे आणलं होतं की तुम्ही दोघे एकमेकावर राहायचं. आता ऑफकोर्स ही ट्रॅव्हल्स टू मच, त्याच्यामुळे भेट कमी होते. ऑफकोर्स उद्या मी भेटणार आहे त्यांना, पण जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये असतो तो तेव्हा ते फोन करतात मला किंवा आम्ही भेटतो, मजा करतो, जुन्या गोष्टीच्या गोष्टी. पण आम्ही एकमेकाचं क्रिकेट, माझं क्रिकेट तर नाहीच आहे, पण सुनीलची महानता एवढी आहे की तो स्वतःच्या क्रिकेटबद्दल कधीच बोलत नाही. दिलीप पण स्वतःच्या क्रिकेटबद्दल कधीच बोलत नाही. हे दोघे क्रिकेटर जे आहेत, किंवा थोडक्यात संदीप ऑफकोर्स त्यांच्या लेवलचं खेळला नाही, पण तो पण आउटस्टँडिंग होता, आउटस्टँडिंग. म्हणजे तो एक क्रिकेटर होता ज्याने आणखीन खेळू शकला असता, पण नाही झालं ते. कारण त्याच्यामध्ये मी त्याची जेव्हा बॅटिंग बघितली तेव्हा मी स्पोर्ट्स वीकमध्ये त्याच्याबद्दल आर्टिकल लिहिलं होतं, आणि ही कुड हिट द बॉल ॲज हार्ड एज एनीबडी. त्याच्यामुळे असे पण क्रिकेटर्स होऊन गेले. पण जोपर्यंत जेव्हा तुम्ही एकमेकांवर काहीच एक्सपेक्ट करत नाही तेव्हा दॅट फ्रेंडशिप अँड दॅट बॉन्ड स्ट्रेंथन्स. तुम्ही क्लेटनशी गप्पा मारताना उल्लेख केलात की अत्यंत मराठमोळ्या वातावरणात तुम्ही ताडदेवमध्ये वाढत असताना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये किंवा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जाणं, याच्यामुळे ओव्हरऑल आयुष्यात आत्ता तुम्हाला कितपत फायदा झाला असं वाटतं? म्हणजे त्याच्याचमुळे फायदा झाला. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही मला उद्या लोक उगाच काहीतरी बोलतील की मराठी शाळेत गेलात आणि आम्हाला आम्ही काय नाही का वर आलो नाही का लाईफमध्ये. आले, सगळे लाईफमध्ये वर आले. पण जो हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, इट्स नॉट नेसेसरी. बालमोहनचे किंवा किंग जॉर्जचे किंवा याची मुलं त्याची मुलं ब्रिलियंट MBA स्टुडंट्स आहेत. आज ते जगामध्ये दे आर ऑक्युपाईंग इम्पॉर्टंट पोस्ट. अजय माडगावकर सारखा जो बालभवनमध्ये होता, तो आमच्यावर शाळेत खेळायचा, तो अमेरिकेमध्ये एक कंपनीचा डायरेक्टर झाला, आणि तो हुशार होता, भयंकर हुशार होता. पण ते कन्व्हिनियन्सप्रमाणे त्यांना पाठवले गेले त्या शाळेत, जवळपास होती, तो तिथेच राहायचा. पण एक थोडासा कॉन्फिडन्स लेवल आला आम्हाला, कारण इट वॉज अन ओव्हरऑल एज्युकेशन. आणि आमच्या वेळात तसं कसं इंग्लिश वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट मोड ऑफ कॉन्व्हर्सेशन. आता आपण मराठीमध्ये फ्लुएंटली बोलतो. मला पहिल्यांदा जेव्हा मी आलो, तुमच्यासारखे लोक इंटरव्ह्यूज घ्यायला लागले, तेव्हा मला भीती वाटायची की माझा थॉट प्रोसेस मराठीत होईल की नाही. पण तुमच्यामुळेच सवय झाली. आता मी मराठीत तसं मी फ्लुएंटली कॉन्व्हर्सेशनमध्ये बोलू शकतो, पण भाषण करताना मला 10 वेळा विचार करायला लागतो, कारण तो फ्लो थिंकिंग इंग्लिशमध्ये असायचं. पण आता तो दॅट प्रॉब्लेम सीम्स टू बी ओव्हर. जसं जसं वय वाढतं तसं प्रॉब्लेम संपला आहे. पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे कॉन्फिडन्स लेवल तर आलाच, त्याच्यामध्ये प्रश्नच नाही. कारण मग आम्ही जेव्हा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये गेलो तेव्हा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये इंग्लिशच होतं. त्याच्यामुळे एक तर कम्युनिकेशन स्किल्स होते, आणि त्या कम्युनिकेशन स्किल्समुळे इंग्लिशमध्ये बोलता आल्यामुळे यू हॅड मोर कॉन्फिडन्स. सर, लेट 60s 70sमध्ये मुंबईचं डॉमिनेशन ही दंतकथा जगभरात जिथे क्रिकेट खेळलं जातं तिथे लोकांना माहिती आहे. पण तेव्हा मुंबई क्रिकेटरचं रुटीन काय असायचं दिवसभराचं? म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की आम्हाला क्रिकेट वॉज अ पॅशन, पण दिवस कसा जायचा? दिवस जायचा, सकाळी ऑफिसला जायला लागायचं किंवा कॉलेजला जायला लागायचं.
मला जेव्हा टाटाजमध्ये घेतलं तेव्हा मला सांगितलं तुला कॉलेजला यायला लागेल, शाळेत ऑफिसला यायला लागेल. कॉलेज जर संपल्यानंतर 1 तास असो 2 तास असो, आणि जेव्हा प्रॅक्टिस असेल 6-6 महिने का ऑफिसमध्ये, तेव्हा सगळेच ऑफिसला जायचे. त्याच्यामुळे आणि 3 वाजता निघायचो प्रॅक्टिसला. ते रुटीन 3 ते 6, 6:30, 7पर्यंत प्रॅक्टिस चालू. तेव्हा रनिंग असायचं, फिल्डिंग असायची, पण ते तेवढ्यापुरतंच तेवढं असायचं आणि हा रुटीन असायचा, रेग्युलर रुटीन. त्याच्यामुळे आता जे आहे की जिममध्ये 3 तास, मेंटल ट्रेनिंगमध्ये 1 तास, त्याच्यानंतर काय काय तुमचे जे मॅनेजमेंट डिस्कशन्स, टीम डिस्कशनमध्ये अर्धा 1 तास, ते काय नव्हतं तेव्हा. तेव्हा आता कसं झालं आहे, सकाळी 7 किंवा 8 वाजल्यापासून मुलं जी जातात ती संध्याकाळी 4-4 वाजेपर्यंत फक्त क्रिकेटचाच विचार करत असतात. पण त्याच्यामुळे तुझा नेक्स्ट प्रश्न यायच्या आधी मी सांगतो की त्याच्यामुळे कॉलेज एज्युकेशन बंद झालं. आणि सर्वांगीण विकास म्हणजे ज्याला आजकाल साध्या मराठीत अर्बन महाराष्ट्रात लाईफ स्किल्स शिकणं म्हणतो, ते आजकाल खूप तेव्हा तुमच्याकडे तुमच्या पिढीला ते उपजत होतं की जे एनिवे तुम्ही लोक जास्त वेळ बाहेर असायचात घराच्या? तेव्हा काय तुमचे डिजिटल सिस्टम्स काहीच नव्हते ना. तेव्हा तुम्हाला काही यायचंच नाही. पण नंतर आम्हाला शिकायला लागलं सगळं, हाऊ टू ऑपरेट अ कॉम्प्युटर, हाऊ टू ऑपरेट बिकॉज एक पाळी अशी आली की माझ्या शेवटच्या 15-20 वर्ष टाटाजमध्ये ते सेक्रेटरी बंद झालं सगळं यू हॅव टू डू. सगळे आता सगळे लॅपटॉपवर करतात, तसंच करायचो. फक्त लॅपटॉप्स नव्हते, PCs होते. त्याच्यामुळे ते सगळं स्वतःला करायला आणि शिकायला लागायचंच, कारण नाहीतर पुढे जाणार कसे तुम्ही ना, मॅनेजमेंटमध्ये काम कसं करणार. तेव्हा आताचं जे डिजिटलायझेशन जे आलं आहे त्याच्यामुळे मुलं खूप हुशार झालीत. सर, तुमच्या खेळाडूच्या कारकिर्दीत ऑब्व्हियसली जसा आधी आपला उल्लेख झाला की तुम्ही त्या गोल्डन जनरेशनच्या सेकंड हाफमध्ये मुंबईच्या संघात होतात की हारणं वगैरे प्रश्नच नाही. तर तुमच्या मुंबईच्या कारकिर्दीत तुमचा सर्वात संस्मरणीय मेमोरेबल रणजी सीझन कुठला? आम्ही जेव्हा तामिळनाडूला हरवले होते तो एक सीझन, आणि आम्ही जेव्हा महाराष्ट्राला 71मध्ये हरवले होते तो आणखीन एक मोठा सीझन. कारण आमचे 5 प्लेयर्स इंडियाला खेळत होते. सुधीर नाईक नवीन कॅप्टन होते, 5 डेब्युटंट्स होते. त्याच्यामुळे अख्खी नवीन आम्ही म्हणजे त्या टीममध्ये मी सिनियर होतो. 23 वर्षाच्या वयात मी सिनियर होतो त्या टीममध्ये. पण आमच्याकडे विजय भोसले होते, रामनाथ पारकरची डेब्यू सिरीज होती ती, पद्माकर शिवलकर होते, मी होतो, अब्दुल आणि शरद हजारे हे 4, आणि सुधीर हे 5 लोक, आणि कोण आपले विजयराव भोसले, बाकी सगळे नवीन. त्याच्यामुळे आणि सुधीरने जी कॅप्टन्सी केली आहे, सुधीरचे रन्स नाही झाले तेव्हा, पण जसे अजिंक्यने कॅप्टन्सी केली ना तशीच तेव्हा सुधीरने कॅप्टन्सी केली होती. त्याच्यामुळे आम्ही तो एक सीझन होता जेव्हा आम्ही महाराष्ट्राला हरवले होते, कारण आमची टीम वीक झाली होती. पण मुंबईचं ते जिद्द जी होती, ती खडूसगिरी म्हणतो ती, आपण काही जो म्हणायचं ते म्हणा तुम्ही, पण आम्ही कोणाला सोडले नाही कधी. सर, पुण्यात वाढताना मला कायम ते तालीम शिल्ड हे पुण्यात वाढत असल्यामुळे रणजी ट्रॉफी जिंकण्यापेक्षा तालीम शिल्ड जिंकणं हे ते तुमच्या काळात खेळतानापासून आत्तापर्यंत ते खरंच म्हणजे मुंबई महाराष्ट्र खरंच तेवढी खुन्नस आहे का, ती वाढीवे का काय? आता अजिबात नाही. पण तेव्हा खुन्नस नव्हती, तेव्हा कॉम्पिटिशन होती, चिकार कॉम्पिटिशन. महाराष्ट्राची टीम पण बलाढ्य होती. म्हणजे इंडियाला जास्ती खेळले नसतील, पण जे रणजी ट्रॉफी खेळायचे पण ते बिग प्लेयर्स, व्हेरी बिग प्लेयर्स. त्याच्यामध्ये चेतन होता, ते हेमंत होता कानेटकर, चंदू बोर्डे स्वतः एवढे मोठे क्रिकेटर होते. आम्ही मुंबईचे प्लेयर चंदू बोर्डेंना मानतो. ते आले की आम्ही उभे राहतो, जसे वाडेकर आले की आम्ही उभे राहायचो, तसे ते आले की सगळे अजून उभे राहतो, त्यांच्या अवतीभोवती फिरत असतो. त्यांच्याकडनं जे मिळतं ते अजून काय त्यांची मेमरी अजून शार्प आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जे शिकायला मिळतं ते अजून शिकतो. पण चंदू बोर्डे, मला वाटतं चंदू बोर्डे होते म्हणून ते महाराष्ट्राची टीम एवढी मोठी झाली. कारण ते रिटायर झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्राला आरामात मारायचो, पण ते जोपर्यंत होते तोपर्यंत ते फार मोठे प्लेयर होते. इंडियाचे पण फार मोठे प्लेयर होते. ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इंडियन क्रिकेटला बरंच मोठं आहे. तुम्ही तो कॅच घेऊन खूप नुकसान केलं म्हणजे महाराष्ट्र क्रिकेटचं. तो कसा झाला, कॅच झाला मला आठवत नाही. इट वॉज अ मिरेकल. पण त्या दिवशी चंदूनी सरांनी मला विचारलं, अरे तुला तो कॅच आठवतो का रे? म्हणजे 50 वर्षांना त्यांना तो कॅच आठवतो, मी तर विसरून गेलो होतो. सगळं सर आजच्या पिढीला कुठे माहिती. हो, ते आजच्या पिढीला कुठला कॅच, पण ते जास्त कॅचेस घेतात म्हणून.
पण बोर्डेंचा कॅच टर्न द गेम. आणि शिवलकर सारखे महान बॉलर्स होते तेव्हा, अब्दुल आणि शिवलकर. आणि कधी कधी असं म्हटलं जातं की मुंबईच्या बॉलर्सनी किती विकेट्स घेतल्यात, किती आहे. पण इफ यू गो इन रेकॉर्ड, सगळ्यात जास्ती आउटराईट विक्टरीज मुंबईच्या बॉलर्सनी घेतलेत. ते बेदीच्या दिल्लीने नाही घेतलेत, किंवा प्रसन्ना आणि चंद्रशेखरच्या कर्नाटकाने नाही घेतलेत, किंवा तामिळनाडूच्या व्यंकट आणि कुमारने नाही घेतलेत. ते मुंबईच्या बॉलर्सनी असतील काही असतील 400 रनची बॅटिंग करायची, पण आउटराईट विक्टरीज घेणं इज नॉट इझी. त्याच्यामुळे मुंबईचा जो लोक मुंबईला म्हणतात ना बॉलिंग इज वीक, बॉलिंग इज वीक, बॉलिंग इज नॉट वीक, इट इज हाऊ यू बॉल, दॅट इज द स्ट्रेंथ. ओके, तुम्ही तो महाराष्ट्राचा उल्लेख केला. तुमच्या करिअरच्या बाबतीत तुम्ही स्वतःला प्लेअर म्हणून खरंच डाऊनप्ले करता का तुमचं ऑनेस्ट मत आहे की तुमच्यात खरंच नव्हतं, असं तुम्हाला साक्षात्कार नंतर झाला? नाही, माझ्यामध्ये क्रिकेट बरंच होतं, एवढं तर मी नक्कीच म्हणेन. कारण मी सगळ्या लेवलला क्लब क्रिकेट दादा युनियनसाठी 4थ्या नंबरवर बॅटिंग करायचो आणि फुल कोटा ऑफ पीस ओव्हर्स 10 ओव्हर्स जे काय असायला टाकायचो. पण मुंबईला जेव्हा मी खेळलो तेव्हा माझ्या आधी रथी महारथी होते सगळे, तेव्हा बॅटिंग यायचीच नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं की तुमचं लेवल तेवढंच राहिलं. आणि नंतर मी स्वतःला जेव्हा इंट्रोस्पेक्ट केला तेव्हा मला वाटत नाही त्या वरच्या लेवलचं क्रिकेटसाठी मी जोर केला. तिकडे कुठेतरी मी मागे पडलो. त्या वरच्या लेवलच्या क्रिकेटचं जे आणखीन काहीतरी लागतं ना, ते मी जोर नाही केला. मी ते 70चे 100 केले असते, किंवा 3 विकेटचे 5 विकेट झाले. विकेट्सचं ठीक आहे, विकेट आपल्या हातात नसतात, ते मिळालं तर मिळतात, नाही मिळालं ते सगळेच शिवलकर होऊ शकत नाही की बाबा मी आज बॉलिंगला चाललो आणि मी आज 5 विकेट खोलून टाकणार, तसं सगळेच शिवलकर होऊ शकत नाही. तेव्हा पण मी रन्स जास्ती करायला पाहिजे. आय वॉज सॅटिस्फाईड विथ माय परफॉर्मन्सेस, कारण मुंबई जिंकायची. आणि तिकडे मला वाटतं मी मागे पडलो. पण इंट्रोस्पेक्शनमध्ये असं वाटतं की नाही, आय वॉज नॉट इन द सेम क्लास ॲट ऑल ऑफ द ग्रेट स्पिनर्स ऑफ द पास्ट. पण तुम्ही स्वतःला बॅटिंग ऑलराऊंडर समजायचात आणि जग तुम्हाला बॉलिंग ऑलराऊंडर समजायचं, हे कसं काय झालं? हे झालं म्हणजे कसं की कारण मी क्लब्सला बॅटिंग करायचो आणि बॉलिंग पण करायचो. बॉलिंग माझी सेकंडरी स्ट्रेंथ होती, पण मी शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये आणि युनिव्हर्सिटीला मेन ऑलराऊंडर होतो. पण ते कसं झालं, कारण बॅटिंगला नंबर खाली मिळाला, त्याच्यामुळे टीममध्ये राहायचं जर असेल तर बॉलिंगच करायला लागायची. आणि बॉलिंगवर सर्वाईव्ह केलं मी. आणि बॉलिंगवर तसा मी वाईट बॉलर नव्हतो, माझे काहीतरी 135 विकेट्स असतील, पण आय वॉज अ परफेक्ट फॉईल फॉर शिवलकर. कळलं ना, तो तिकडनं 5 काढले तर मी 2 किंवा 3 काढायचो, किंवा अब्दुल काढायचा. तेव्हा या आमच्या 8-10 वर्षाच्या क्रिकेटमध्ये मी आणि शिवलकर आणि अब्दुल कधी ड्रॉप झाला ॲज अ बॉलर. आम्ही तिघंही खेळलो, बिकॉज वी वर विथ इच अदर. ऑफकोर्स पॅडी वॉज फार अहेड ऑफ ऑल ऑफ अस. पण त्याच्यामुळे मी बॉलिंग ऑलराऊंडर गणला जातो, कारण पहिलं म्हणजे बॅटिंगच यायची नाही, त्याच्यामुळे जे काय यायचं ते बोनस पॉईंटसाठी यायचं, म्हणून ते बॉलिंग ऑलराऊंडर चिक्का पडला. पण मला ते आवडायचं नाही, कारण मला बॅटिंग माझी आय यूज्ड टू लाईक माय बॅटिंग. राईट. सर, तुमच्या करिअरचा पीक येत असताना तुम्हाला हृदयरोगाने ग्रासलं आणि खेळाडू म्हणून करिअर मागे गेलं. तर मिड 70sमध्ये मिड 20sमधल्या एखाद्या व्यक्तीला हृदयरोग झाल्यानंतर खेळ संपला असं एक रूढार्थाने समजलं जायचं. त्याच्यातनं तुम्ही कमबॅक कसा केला? पहिली गोष्ट त्याच्यातनं म्हणजे माझ्यामध्ये जिद्द चिकार होती. आय वॉज अ व्हेरी ॲग्रेसिव्ह क्रिकेटर. आता तो तुम्हाला दिसतो वयाच्या 75 वर्ष मी काहीच नाही आहे, कारण तेवढी शक्ती राहिली नाही आहे. पण ॲज अ क्रिकेटर आय वॉज एक्स्ट्रीमली ॲग्रेसिव्ह, एक्स्ट्रीमली. म्हणजे शिव्यागाळी असलं काही नाही, पण जेव्हा खेळायचो तेव्हा सोडायचो नाही. आणि तेव्हा माझी बायको ज्यांनी मला सगळं स्ट्रेंथ दिली, आणि माझे डॉक्टर होते, भांबरे डॉक्टर आणि काळे, त्यांनी मला तेव्हा सांगितलं, ते कसं सांगितलं मला माहीत नाही, की क्रिकेट तुला खेळायलाच लागेल परत, मे बी टू गिव्ह मी कॉन्फिडन्स बिकॉज आय वॉज आणि त्याच्यामुळे असेल. पण ते मग मी सिरियसली घेतलं आणि मग मेहनत केली, फक्त बॉलिंग बंद केली, कारण ते मग स्ट्रेन झाला असता. आणि त्याच्यात मी 10 वर्ष खेळलो आणि मग माझं करिअर आलं, मग सगळं मग
तेव्हाच्या करिअर वॉज इम्पॉर्टंट ना, कारण त्याच्यानंतर काय नव्हतं. त्याच्यामुळे एक प्रकारचं माझ्यामध्ये स्वतःमध्ये ताकद पण होती, म्हणून मी आज काम करू शकतो. अजून माझ्यामध्ये मेंटली आय सीम टू बी ओके, तो फिजिकली आय एम नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज आय यूज टू बी. राईट. आणि परत तुम्ही कमबॅक केल्यानंतर तुम्ही मुंबईचं कर्णधारपद भूषवलं. तो क्षण म्हणजे तुमच्या ओव्हरऑल करिअरमधल्या माइलस्टोन मोमेंट्समध्ये तो कुठे येतो? तो कदाचित सगळ्यात मोठा क्षण होता माझ्या. कारण काही झालं तरी हिस्ट्रीमध्ये बघितलं तर अशी केस नसेल माझ्यासारखी जो येऊन परत त्या लेवलचं क्रिकेट खेळू शकेल. पण जे देवाने मला तिकडे दिलं नाही ते इकडे दिलं, करिअरमध्ये दिलं. आणि झालं ते सगळं ठीक झालं, पण आय हॅड टू क्विट माय क्रिकेटिंग करिअर आफ्टर फ्यू इयर्स बिकॉज आय हॅड टू कॉन्सन्ट्रेट ऑन माय पर्सनल करिअर. आणि ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली मला. तेव्हा कॅप्टन झालो, हे झालो, पण माझ्या कॅप्टन्सीचं एवढं सक्सेसफुल नव्हतं. कारण आमच्या वेळेला पाऊस पडला, रायट्स झाले, मॅचेस बंद पडल्या, हे काय 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 झालं. एक पॉईंट इकडे तिकडे गेला. आणि तेव्हा आमची टीम चांगली होती, सगळेजण होते. सुनील, रामनाथ होता, पॅडी होता, संदीप, एकनाथ, सुधीर, सगळे होते, अब्दुल, शरद. पण मॅचेसच झाल्या तर करणार काय तुम्ही, त्याच्यामुळे ते एक जरा. राईट. सर, टाटाकडे मध्ये एकीकडे तुम्ही क्रिकेट सांभाळायला लागला होता, बाकी प्रोफेशनली तुमचं काम सुरू झालं होतं, आणि मग ते मुंबईचा सिलेक्टर म्हणून ते झालं कसं? म्हणजे तेव्हा ते नरेंद्र तामणेने माझ्या हातात सगळं दिलं टाटाचं. कारण मी तुम्हाला परत सांगतो, नरेंद्र तामणेंचं माझ्यावर प्रेमच होतं आणि माधव मंत्रींचं. त्यांनी मला लहानाचा मोठा केला. जेव्हा मी दादोजीला खेळायचो तेव्हा हे दोघेजण मी 10वीत होतो, 10वीत दादोजीला खेळलो मी. आणि त्यांची टीम म्हणजे केवढी बलाढ्य टीम होती दादोजींची. त्याच्यामुळे हे दोघे मला लंचला घेऊन जायचे. कधी मला लंचचे पैसे भरायला लावले नाहीत. ते माझ्या वडिलांसारखेच होते दोघे. त्याच्यामुळे नरेंद्र तामणेंना माझ्यामध्ये काहीतरी दिसलं, लिडरशिप क्वालिटी दिसली. आणि त्यांनी मला आमच्या मॅनेजमेंटला सांगितलं की मला आता बस झालं, आता ह्यांना द्या. त्याच्यानंतर मी ते इंटरेस्ट घेतला, ते केलं. आणि आमची मॅनेजमेंट चांगली होती. JRD टाटा स्वतः होते, एवढे मोठे इंडस्ट्रियलिस्ट, किंवा त्यांच्याकडनं एक्सप्लेन करायला की. आणि तिकडे आमचं कम्युनिकेशन स्किल्स आणि कॉन्व्हेंट एज्युकेशन किंवा झेवियर्स कॉलेज बाहेर आलं. बिकॉज कम्युनिकेशन करता आलं मला त्यांच्यावर, काय गरज होती, काय प्लॅन्स होते, काय विजन होतं, हे त्यांना सगळं सांगायला लागलं तेव्हा. आणि ते आमच्या टाटा स्पोर्ट्स क्लबचे चेअरमन होते तेव्हा. कॅन यू इमॅजिन, JRD टाटा चेअरमन ऑफ टाटा स्पोर्ट्स, म्हणजे केवढं मोठं होतं ते. त्याच्यामुळे मग ते तसं हातात मिळालं. आणि मग चांगलं झालं. सगळे माझे मॅनेजमेंट स्टाफ चांगले होते, माझे मॅनेजिंग डिरेक्टर्स सगळे चांगले होते, त्यांच्यावर माझा फर्स्ट टर्म रॅपो होता. आणि काही म्हटलं तरी क्रिकेटर असल्या कारणाने जरा तुम्हाला एक वेगळं इम्पॉर्टन्स मिळतं, आपल्या देशामध्ये आहे ते, त्यात तो थोडा ॲडव्हान्टेज होता मला. तर सिलेक्टरच्या, तुमच्या मुंबई सिलेक्टरच्या कारकिर्दीत काहीच दिवसांमध्ये एका 14 वर्षाच्या मुलाची बॅटिंग बघण्याकरता तुम्हाला तुमच्या बालपणीच्या मित्राला बोलवावं लागलं. तो किस्सा सांगा ना आम्हाला. ते सोपं होतं गावस्करांना कन्व्हिन्स करणं की येऊन एका 14 वर्षाचं बॅटिंग? अगदी सोपं होतं. कारण मी सुनील त्या लहान मुलाबद्दल मी एवढं बोललो होतो, सगळीकडे बोललो होतो. आणि मग नुसतं बोललो नव्हतो, त्यांनी जे परफॉर्मन्सेस केले ते बोलत होतं, मी काय बोलत नव्हतो. त्याचे परफॉर्मन्सेसनी सगळ्यांना उभे केले की अरे कोण आहे हा मुलगा. तेव्हा ती रणजी ट्रॉफी खेळताना, तो एक फोटो आहे, रणजी ट्रॉफी खेळताना मी सुनीलला सांगितलं चल आपण मॅच बघायला जाऊया, तू एक बघ प्लेअरला एका. तेव्हा सुनील आला होता, सुनील लगेच तयार झाला यायला. तसं गावस्कर सगळीकडे येतात, सांगितलं की अजून थोडं ऐकतात माझं, नाही असं नाही. पण काही म्हटलं तरी ते आले आणि त्यांनी जे बघितलं ते दॅट इज हिस्ट्री. आणि दिलीप दुसऱ्या हँडला बॅटिंग करत होता, त्याच्यामुळे ते आणखीन दिलीप बरोबर बॅटिंग करणं काय सोपं नाही आहे. दिलीप इज अ मास्टर बॅट्समन. मी दिलीप बरोबर बरेच 10 वर्ष टाटाजला खेळलो. तो जे बॅटिंग मॅन्युप्युलेट करायचा ना, ते बघण्यासारखं होतं. कशी बॅटिंग मॅन्युप्युलेट करायची, कसे बॉलर्सना मॅन्युप्युलेट करायचे, कशी इनिंग्स बिल्ड करायची, हे वेंगसरकरकडे फार मोठं होतं ते. त्याच्यानंतर अराउंड द सेम टाइम सचिन तेंडुलकरला 15 वर्षाचा असताना मुंबईच्या संघात घेणं, ही रिस्क तुमच्या म्हणण्यावर बाकीच्या सिलेक्टर्सने ऐकली, नरेंद्र तामणे सरांनी ऐकली म्हणजे त्यांचा एकच प्रॉब्लेम होता की एवढ्या लहान मुलाला तुम्ही ऑपॉर्च्युनिटी देताय, तो समजा घाबरला तर काय करायचं.
पण तेव्हाचं माझं ॲग्रेशन वेगळंच होतं, तुला माहिती आहे. मला पाहिजे तेच मला करायचं होतं. एक स्वभावच होता मला की माझंच बरोबर, मीच चुकणार नाही, हा स्वभाव होता. काय करणार होता त्याला. त्याच्यामुळे आणि कन्व्हिन्स करायचो मी, असं नाही की आपला ॲडमंट होतो कुठच्या बाबतीत तेव्हा आणि माझ्याबरोबर होते कोण, माझ्याबरोबर होते रमाकांत देसाई होते, सुधीर नाईक होते आणि नरेंद्र तामाणे. आणि या तिघांनी म्हटलं की ठीक आहे, तर तू एवढा म्हणतोस तर आपण त्याला घेऊया. आणि नरेंद्र तामाणेंच्या चेअरमनशिप हाताखाली आम्ही मग ठरवलं की याला चान्सेस द्यायचे. फेल गेला तरी चान्सेस द्यायचे, पण तो फेलच नाही गेला तर काय, चान्सेस द्यायचा प्रश्नच येत नाही. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे तेंडुलकरबद्दल बोलायचं तर काय बोलणार आणि काय बोलणार, ते काय वेगळंच एक डिफरंट काइंड ऑफ अ क्रिकेटर. म्हणजे असा क्रिकेटर गावस्कर, तेंडुलकर यांच्याबद्दल जेवढं आपण बोलू ना तेवढं कमी. म्हणून अजून 50-60 वर्ष, सुनील कधी 87मध्ये रिटायर झाला, आता किती वर्ष झाली, अजून त्यांच्या क्रिकेटबद्दल लोक बोलतात बघा तुम्ही. तेंडुलकरला पण आता किती 15 वर्ष झाली रिटायर होऊन, त्यांच्याबद्दल 10 वर्ष, त्यांच्याबद्दल पण अजून त्यांचं बोललंच जाणार. पण हे असे दोन क्रिकेटर्स आहेत की मुंबईची टीम जर तुम्ही कधी काढायचा विचार केलात अमोल, इट इज इम्पॉसिबल. तुला आज कोणी सांगितलं की मुंबईची ऑल टाईम 12 काढूच शकणार नाही तुम्ही, कारण कोणाला घेणार आणि कोणाला घेणार नाही. पण हे दोघे कुठल्याही टीममध्ये असतील, हे दोघे. बरोबर. लेफ्ट आर्म स्पिनर म्हटलं तर विनू मनकड, पद्माकर शिवलकर. ऑलराऊंडर म्हटलं की रवी शास्त्री. फास्ट बॉलर म्हटलं की करसन गावरी, अब्दुल इस्माईल, ॲबी कुरुविला, पारस मांबरे, झहीर खान. ओपनिंग बॅट्समन म्हटलं की विजय मर्चंट, लालचंद राजपूत, वासिम जाफर, शिशिर हटांगडी, सुधाकर अधिकारी. मिडल ऑर्डर म्हटलं की वाडेकर, सरदेसाई, भोसले, पॉली उमरीकर, रामचंद. किती नावं घेणार हो तुम्ही. म्हणजे प्रत्येक डेकेडमध्ये 7 लोक होते ते इंडियाला खेळले असते, तर तुम्ही मुंबईची टीम काय करणार. माझ्या वेळेला खेळलेला म्हणतो ना हा चांगला आहे, त्याच्या वेळेला खेळलो म्हणून ना हा चांगला आहे. त्याच्यामुळे पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे ही दोन नावं जी आहेत ती फार मोठी आहेत, फार मोठी आहेत. आणि ही दोन नावं, या दोन नावांना म्हणजे गावस्कर आणि तेंडुलकर या दोघांना त्यांच्या लहानपणापासून व्यक्ती म्हणून आणि क्रिकेटर म्हणून त्यांची जडणघडण तुम्ही इतकी जवळून बघितली आहे. काय वेगळं होतं त्या दोघांमध्ये. मॉडेस्टी अपब्रिंगिंग तर सगळ्यांनाच असतं. चांगल्या फॅमिलीजमध्ये लोक येतात, त्यांना आईवडील शिकवतात की असं बरोबर आहे, हे करू नये, हे करावं. पण आतनं जे काही येतं ना मॉडेस्टी, हे त्यांच्यात फार मोठं होतं. तुम्ही आज गावस्करांच्यावर बसा तिकडे किंवा तेंडुलकरांच्यावर बसा तिकडे, ते स्वतःचं क्रिकेट कधी बोलत नाहीत. मी तुम्हाला एक इन्स्टन्स देतो सुनीलचा. ते एक 1990मध्ये पेप्सी कप झाला होता मुंबईमध्ये, डबल विकेट. ते मीच ऑर्गनाईज केला होता विथ सम कॉर्पोरेट पीपल. आणि त्याच्यामध्ये रवी शास्त्रीने त्याच्याकडे पार्टी ठेवली होती. जेव्हा त्यांनी, मी होतो ऑर्गनायझर, माझा रवी टाटासचा होता म्हणून माझा मित्र होता, रवीला पण टाटासमध्ये मीच घेतला होता. आणि त्यांनी डेझमंड हेन्स होता, विव रिचर्ड्स होता, मॅल्कम मार्शल होता आणि गॉर्डन ग्रीन होते. हे 4 जण होते. तर ते आले होते रवीकडे आणि मी होतो, सुनील होता. तर सुनील काय ते अर्धा तास लेट आला. तर आल्यानंतर सगळे उभे राहिले. म्हणजे हिअर कम्स द मास्टर. कॅन यू इमॅजिन. म्हणजे वेस्ट इंडिज लोकांना हा एक किस्सा फार मोठा आहे. पण हे सुनीलला कधी सांगितलं की अरे मला आठवत नाही. तुला कशाला, आम्हाला आठवतं, तुला का नाही आठवणार. तुला आठवणार नाही, कारण एवढे सगळे किस्से झाले आहेत तुझ्या बाबतीत की तुला आठवणार नाहीत. पण सांगण्याचा हेतू असा की उद्या तेंडुलकर आला की एक खोलीमध्ये शांतता पसरते. तो जेव्हा एंट्री करतो तेव्हा सगळे लोक सचिनकडे बघतात. आणि तो तसाच पोलाईट आहे, तसाच मॉडेस्ट आहे, कधी स्वतःच्या क्रिकेटचं बोलत नाही, लोकांना क्रेडिट देतो सगळ्या गोष्टीसाठी, इन्वॉल्व टोटली इन द टीम वेन ही वॉज प्लेइंग फॉर मुंबई. हे होतं त्याचं. काही मॅचेस आपण खेळलो आहे मुंबईच्या सचिनमुळे, एका माणसामुळे जिंकलो आहे. ती तामिळनाडू बॉम्बेची मॅच आहे 200 केलेली आहे, किंवा लालीला 100 केलेले, ते एका माणसामुळे जिंकलो आहे. आणि तो म्हणाला ही मॅच जिंकणार मी. हे एवढं पॉझिटिव्हनेस कधी बघितलं नाही बाबा.
सर त्या तामिळनाडू मॅच मुळे मला आठवलं समोर तेव्हा त्याचा संतोष सक्सेना होता. संतोष सक्सेना ए डिव्हिजनमध्ये नसताना त्याला मुंबईच्या संघात घेणं मला बल्लू सरांनी सांगितलं. तुम्ही आता खरं काय झालं. बल्लू सर म्हणले की मिलिंद तयार नव्हता. ते बलविंदर सिंग संधू सर तेव्हा कोच होते. ते म्हणले माझा आणि संजयचा विषय झाला की याला घेऊन जाऊ. मिलिंद सिलेक्टर तेव्हा तयार नव्हता आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की तो जर चालला तर क्रेडिट तुमचं सिलेक्टर म्हणून खालच्या डिव्हिजनमधून घेतलं, तो नाही चालला तर मी ब्लेम घेणार. हे खरंच तेव्हा झालं होतं. आणि असे सिलेक्टर आणि कोच मधली किस्से ते शेवटी ते तिथे संपून यायचं. असेच कसं होतं ना, बलविंदर संधू आणि संजय मांजरेकर हे दोघंही असे कॅप्टन कोच होते की त्यांची टीम चांगली होती आणि मी तेव्हा चेअरमन होतो. पण मला 2 लोकांच्या रेकमेंडेशनवरनं किंवा त्यांनी त्याला एका बेनिफिट मॅचमध्ये बघितला होता म्हणून घेणं काय पटत नव्हतं. कळलं? कारण उद्या काय चुकलं तर त्याला घेतला कशाला. मला आय एम ऑल्सो आन्सरेबल टू द मॅनेजमेंट. आणि तेव्हा मॅनेजमेंट म्हणजे कोण? माधव मंत्री हे असे लोक. तेव्हा मी त्यांना नाही म्हटलं जेव्हा संजय थोडे अपसेट झाले होते. संजय मांजरेकर थोडे अपसेट झाले होते. पण संजय अजून मला त्याची आठवण करतात. नाही फार तर तुमचं डिसिशन. मग आम्ही डिस्कस केलं. बल्लू जे काय म्हणाला ते म्हणाला. म्हटलं ठीक आहे बल्लू, आय गिव्ह इट टू यू बिकॉज यू आर बलविंदर संधू आणि संजय इज संजय मांजरेकर. तुम्ही घ्या त्याला. क्रेडिट कोणाला नको आहे. क्रेडिट मुंबई जिंकलं की झालं. क्रेडिट तुम्हीच घ्या. कारण आम्ही नुसते सिलेक्ट करणार हो. त्यांच्याकडनं काढून घेणं तुमचं आहे सगळं काम. तेव्हा एक किस्सा खरा आहे. आणि बल्लूचं इंटेन्शन्स वर एक्स्ट्रीमली ऑनेस्ट. बरोबर. म्हणजे असं नाही की तो इकडचा आहे तिकडचा आहे म्हणून घ्या. क्लब क्रिकेट माझ्या क्लबसाठी खेळतो म्हणून घ्या. असं बल्लूचं कधीच नव्हतं. आणि संजयला माहीत पण नाही तो कुठे खेळत होता. पण त्यांनी एक फायरी स्पेल बघितला होता त्याचा. कळलं ना? त्याचा बघितला होता. तेव्हा पण आम्ही जर बघितलाच नाही तर आम्ही होय कसं म्हणणार ना. तेव्हा आता कदाचित होऊ शकेल ते. कारण तेव्हा कन्झर्वेटिझम जरा होता सिलेक्शनमध्ये की अरे बापरे मी तर बघितलं नाही आणि शेवट मग चेअरमनलाच हे मिळतं ना. पण किस्सा खरा होता. आमचा एकमेकावर कॉन्फिडन्स होता. बल्लू वॉज अ व्हेरी गुड कोच, व्हेरी गुड मोटिवेटर ऑफ पीपल. संजय मांजरेकर वॉज अ व्हेरी गुड लीडर. त्याला सगळे फॉलो करायचे. त्याच्यामुळे ते झालं, ते चांगलं झालं. मग तुम्ही चीफ सिलेक्टर म्हणून मुंबईच्या एनिवे मुंबईची लेगसी आणि त्या ह्याच्यात आय एम शुअर नावं मोठी, इगोज मोठे, प्रेशर जास्त, बाकी कोणाला विचार न करता येणं एवढं. तर त्या ह्याच्यात सर्वात आयडियल किंवा सर्वात जास्त मजा आलेलं कोच कॅप्टन कॉम्बिनेशन कुठलं म्हणाल? मी जेव्हा नुसता सिलेक्टर होतो ना तेव्हा आय टू एन्जॉय सिलेक्शन विथ दिलीप. नुसता सिलेक्टर दिलीपच्या हाताखाली मी काम करायचो. तेव्हा आय टू एन्जॉय विथ दिलीप बिकॉज त्याचं विजन फार मोठं होतं. आणि आय टू एन्जॉय ऑल्सो कारण त्याला माझ्या मताला किंमत होती. फुडूस मला करायचं नाही तो कधी. कोणालाच करायचं नाही. पण मला तर अजिबात नाही. कारण मी पण दिलीपला दादेला खेळता लहानाचा मोठा बघितला. टाटाजला आम्ही होतो एकमेकावर. तेव्हा एक जो सेल्फ रिस्पेक्ट होता ना. कारण दिलीप एवढा मोठा क्रिकेटर होता. मी तर काहीच नव्हतो त्याच्यापुढे. पण ते त्याने कधी मधी यायला दिलं नाही की मी एवढा खेळलो आहे, तू काहीच खेळला नाही तर तू मला सांगू नको. हे त्याचं कधीच नव्हतं त्याचं. त्याच्यामुळे वर्किंग विथ दिलीप वॉज अ प्लेजर. आणि चेअरमन म्हणून चंदू पंडित नाही असं मी एक नाव घेणं बरोबर नाही आहे. चंदू पंडित, सुलक्षण कुलकर्णी व्हेरी एस्ट्यूट कोच. आणि प्रवीण आमरे अ गुड मोटिवेटर ऑफ मेन. प्रवीण बरोबर पण डिस्कशन व्हायचं. प्रवीण ॲक्सेप्ट करायचा. हे सगळं ह्या तिघांच्या बरोबर मी जेव्हा बसायचो तेव्हा आय टू एन्जॉय सिलेक्शन. कारण ते क्रिकेटचं वेगळंच वातावरण होतं तेव्हा. आणि ऑल 3 वर ब्रिलियंट कोचेस. राईट. सर मला एक खूप मनापासून हा प्रश्न विचारायचा आहे. खाजवून खरूच नाही काढत आहे. पण सुलू सरांचं तुम्ही नाव घेतलं. सुलू सरांशी आपण गप्पा मारल्यात. त्यांच्या मेमोरेबल रणजी सीझन ही आपण एक मालिका करतो त्याच्यात. तर तेव्हा तो जो सुलू सरांच्या पहिल्या सीझनमध्ये तुम्ही चीफ सिलेक्टर असताना अजित आगरकर सामना सुरू होताना परत आला
सिनियर खेळाडू म्हणून. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हीच चीफ सिलेक्टर होतात, सुलक्षण कुलकर्णीच कोच होते. अजित आगरकर पुढच्या हंगामात मुंबईचा कर्णधार झाला, मुंबई रणजी ट्रॉफी जिंकली. हे फक्त मुंबई क्रिकेटमध्येच होऊ शकतं. ते इगोज बाजूला ठेवले, याच्याकरता विशेष प्रयत्न तेव्हा करावा लागला का सगळेजण समजूतदार असतात मुंबई क्रिकेटमध्ये? कसं होतं, माझ्या आयुष्यात मी इगो कधी ठेवला नाही. आय ऑलवेज फेल्ट दॅट आय वॉज ऑल ऑफ अस आर इक्वल. एक मी मोठा आहे किंवा माझं वय झालं आहे किंवा मी सिनियर आहे, हा सिनियर शब्द मला आवडत नाही, अजिबात आवडत नाही. तेव्हा जे अजितच्या बाबतीत जेव्हा जे झालं तिकडे, ते इन हाइंडसाईट बरोबर नाही झालं, कारण तो इंडियाचा कॅप्टन होता. पण तेव्हा कसं होतं ना अमोल, की कॅप्टन आणि कोच 11 काढायचे, अजून पण त्यांना तो राईट आहे. त्याच्यामुळे इकडे बसून मी काही डिसिजन घेऊ शकत नव्हतो. आणि काही कारणासाठी मी एका स्टुडिओमध्ये होतो आणि आय वॉज डुईंग अ शो, आणि तेव्हा अजितचे बरेच फोन येत होते आणि ते काय मी घेऊ शकलो नाही. पण बाय दॅट टाईम द डिसिजन वॉज टेकन फॉर जे काय कोणी डिसिजन घेतलं ते, आणि अजित आला. पण लगेच आल्यानंतर मी आणि प्रोफेसर शेट्टी होते माझ्यावर. त्याच्यामुळे प्रोफेसर शेट्टी आय कन्सिडर वन ऑफ द ग्रेट ॲडमिनिस्ट्रेटर्स. ते आम्ही अजितला नेक्स्ट इयर बोलावलं ऑफिसमध्ये, हे ते सगळं, आणि अजितला कन्व्हिन्स केला की अजित वॉज अपसेट नॅचरली, इंडिया प्लेअर होता, हे होता. पण अजितचं कसं होतं, तेवढ्यापुरतं होतं ते. आज तो चेअरमनचं काम करतोय, इज अ ब्रिलियंट कोच, ब्रिलियंट सिलेक्टर. आणि अजितला मीच 16व्या वर्षी टाटाजमध्ये घेतला होता. तेव्हा मला अजितवर एक राईट होता, त्याच्यामुळे तो अजित तेवढाच मला रिस्पेक्ट द्यायचा. प्रोफेसर होते, आणि अजितच्या क्रिकेटबद्दल आणि असेसमेंटबद्दल कोण बोलतच नव्हतं. तेव्हा द राईट डिसिशन वॉज टू मोटिवेट अजित आगरकर टू बी मुंबईज कॅप्टन सो दॅट ही कुड लीड फ्रॉम द फ्रंट. म्हणून तो डिसिजन घेतला, आणि दॅट डिसिजन प्रूव्ड राईट. अजित कॅप्टन होता आमचा, आणि ब्रिलियंट कॅप्टन, ब्रिलियंट सिलेक्टर, फॅब्युलस क्रिकेटर, आणि कॉलिंग ए स्पेड अ स्पेड. मला अजितचं एक आवडतं अजून, तो इकडे तिकडे काय करणार नाही. तो त्याला पाहिजे तर सांगणार, पाहिजे तर करणार, आणि डिसिशन घ्यायला घाबरायचा नाही. नाही, आणखीन एक गोष्ट बोलायची होती रोहित शर्माबद्दल. रोहित शर्मा जेव्हा मुंबईच्या क्रिकेटमध्ये आला, त्याचं पण टॅलेंट असं फार मोठं होतं. म्हणजे तेंडुलकर, कांबळी, त्या लेवलचं टॅलेंट होतं त्याचं. जेव्हा त्याला आम्ही पहिल्यांदा बघितलं 15-16 वर्षाचा असताना, त्याच्या बॅटला बॉल लागायचा, असंच ब्युटिफुल लागायचा बॅटला. आणि कुठल्याही प्लेअरचं तुमचं ग्रेटनेस कधी कळतं, जेव्हा तुम्ही बॅटला बॉल मारता ना, तेव्हा तो बॉल कसा जातो, कुठे जातो. तुमचं शोल्डर बिल्डर कोण बघत नाही, पण एफर्ट बघतो. डेव्हिड गावर, रोहित शर्मा, हे असे डेझमंड, आपलं कोण, एक लॉरेन्स रो म्हणून होता वेस्ट इंडिजचा, ते असे प्लेयर्स जे टच प्लेयर्स असतात ना, तसा होता रोहित. आणि रोहित पहिल्या मॅचला मला आठवतो किट विसरून मुंबईची मॅच खेळायला आला होता, ऑस्ट्रेलियाची. त्या चंदूने त्याला घरी पाठवलं होतं, पण आम्ही ते सगळं सारवासारव केली आणि रोहित पुढे. पण रोहित ऑल्सो इज इंडिया वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर्स दॅट इंडिया हॅज प्रोड्यूस्ड, अँड बॉम्बे हॅज गिव्हन इंडिया अ ग्रेट कॅप्टन. रोहितच्या करिअरकडे बघताना तुम्हाला असं वाटतं, जसं म्हणजे आता या पिढीला रोहित शर्मा काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की रोहितच्या बाबतीत जेवढं करायला हवं होतं तेवढं अजून झालं नाही आहे, विशेषतः टेस्ट मॅचेसमध्ये. नाही, कसं झालं ना, रोहितच्या बाबतीत जो जेव्हा खेळत होता तेव्हा अनफिट झाला. त्याच्या वेळेला बॅट्समन मोठे मोठे रथी महारथी बॅट्समन होते, तेव्हा टीममध्ये यायला एकच चान्स मिळायचा. मला वाटतं तेव्हाच्या सिलेक्टर्सनी रोहितला जर त्याचं टॅलेंट किंवा ॲबिलिटी बघून त्याला फेल्युअर्समधनं पण कंटिन्यू केला असता, तर रोहित शर्मा वुड हॅव बाय नाव प्लेड 100 टेस्ट मॅचेस. पण त्याला काढा घ्या, त्याला वरती पाठवा, खालती पाठवा, हे ते चुकीचं झालं सगळं. रोहित शर्मा वॉज टॉप हाय ऑर्डर बॅट्समन. त्याला 6वा पाठवण्यात काय अर्थ नव्हता, कारण तो स्ट्रोक प्लेअर होता, आणि नंबर 3चा बॅट्समन इज युअर बेस्ट स्ट्रोक प्लेअर. तेव्हा त्याला त्या वेळेपासून नंबर 3 पाठवायला पाहिजे. मला अजून आठवतं, मी रोहितला एकदा सांगितलं होतं की तो 5 आणि 6 नंबरवर खेळून फायदा नाही रोहित, कारण यू विल नॉट बी नोटिस्ड. सर मेरे को नंबर ही नाही मिल रहा है, पिचा तो तरी काय करणार. पण त्याचं पण टॅलेंट प्रोडिजियस होतं, भयंकर मोठं टॅलेंट होतं रोहित शर्माचं. पण मग तेव्हा तुमचं कधी चीफ सिलेक्टर असताना झालं होतं रोहितने 3 नंबरवर मुंबईसाठी अख्खा सीझन बॅटिंग करावी? तेव्हा तो मग जास्त अवेलेबल नव्हता ना मुंबईला, कारण तो मग ते वन डे झालं, हे झालं, ते झालं, मग कोविडचे 3-4 वर्ष गेली त्याच्यामध्ये सगळं. पण हा रोहित 5वाच खेळायचा तेव्हा मला. तेव्हा आम्ही हळूहळू त्याला मग सांगितलं होतं की तू पुढे खेळ.
आणि मग तो मग इंडियालाच ओपन करायला लागला आणि मग ते जागा झाली तिकडे. आणि कोणी कुठल्या कोचने केला, मला वाटतं रवी शास्त्रीने केला असेल का कोणी केला असेल मला माहिती टेस्ट मॅचेसमध्ये टेस्ट मॅचेसमध्ये. ते सगळं त्याच्या लाईफमध्ये, पण ते कदाचित आणखीन 5 वर्षाआधी व्हायला पाहिजे. कारण जे तो रोहित किती 40 टेस्ट खेळलाय ना, किती 50 होऊन गेला. आतापर्यंत त्यांनी 80-90 अजिंक्य राहण्यापेक्षा जास्ती रोहित शर्मा खेळायला पाहिजे. म्हणजे अजिंक्य 90 खेळला, त्याच्याबरोबर जसं तुम्ही अजिंक्यमध्ये फेथ तसं रोहितमध्ये पण ठेवायला पाहिजे. कारण कसं असतं ना, फ्लॅम्बॉयन्स आऊट झाला माणूस की तो अरे बरोबर नाही खेळत, जो पकडून पकडून खेळतो तो सॉलिड आहे असं नाही आहे. अल्टिमेटली रन्स तर करायला पाहिजे बोर्डावर. म्हणून हे इंग्लंडचं बॅसबॉल क्रिकेट जे आहे, तुम्ही मला सांग, तू अमोल, तुझं 60 बॉल खेळून 5 रन केलं तर काहीच फायदा नाही. पण 60 बॉल खेळून 60 रन्स जर केलेस तर ते टीमला फायदा होतो. तर रोहित शर्माच्या बाबतीत ते व्हायला पाहिजे. सर, आता शेवटाकडे यायच्या वेळेस मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही आता गेली 6 दशकं मुंबई क्रिकेटचा प्रवास बघताय. तुमच्या क्रिकेट आठवणींमध्ये पहिला सुपरस्टार, ज्याला फॅन्डम असलेली व्यक्ती, असा खेळाडू कोण आठवतो तुम्हाला? कुठला किस्सा आठवतो? पॉली उमरीगर पहिला खेळाडू. म्हणजे आमच्या वेळेला पॉली उमरीगर, ते जे 6 फूट 2 इंच होते, आम्ही आणि सुनील नॉर्थ स्टँडमध्ये बसायचो, ते कॅप घालून यायचे ना अशी, आणि असे करत यायचे, उंच धिप्पाड माणूस. आणि नंतर आम्हाला काय झालं, आम्ही ते ACCच्या मॅचेस बघायला लागलो, माधवराव मंत्रींचे, आणि माझा भाऊ पण होता तिकडे. त्याच्यामुळे पॉलिकाकांच्याकडे बघून 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 ते आमचे आयडल झाले. मला वाटतं सुनीलचा आयडल पंकज रॉय होते. पंकज रॉय म्हणजे लहान असतानापासून सुनीलला पंकज रॉय म्हणायचे ना. आणि आमच्या वाडीमध्ये मी पॉली उमरेगर होतो, सुनील पंकज रॉय होता. ते पण मी उंच होतो म्हणून, बाकी काय नाही. त्याच्यामुळे ती अशी स्टोरी आहे ती. पण पॉली उमरेगर कॅप्टन होते बॉम्बेचे, आम्ही त्यांना बघायचो. माझे ब्रदर इन लॉ शरद दिवाडकर त्यांच्या टीममध्ये खेळायचे, त्यांच्याबरोबर बसून 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 पॉलिकाकांच्या गोष्टी ऐकायचो. त्याच्यामुळे पॉली उमरेगर, वाडेकरनं आणि आम्ही ज्या दिवशी रणजी ट्रॉफी खेळायला गेलो त्या दिवशी भेट झाली. तेव्हा ते नंतर फार महान कॅप्टन होते. म्हणजे परत परत मी म्हणत आलो आहे की प्रॉब्ली द ग्रेटेस्ट कॅप्टन दॅट बॉम्बे प्रोड्युसेस अजित वाडेकर. कशामुळे असं वाटतं? एबिलिटी टू रीड द गेम. जे हुशार, भयंकर हुशार होते, पण ते बोलून दाखवायचे नाहीत. त्यांची ग्रास्प जी होती क्रिकेटबद्दल ती फार मोठी होती. प्लेयर्सना खांद्यावर हात ठेवून नेहमी, कधी ओरडले नाहीत कोणावर. इमेन्स कॉन्फिडन्स इन द ॲबिलिटी ऑफ अ प्लेयर. म्हणजे आमच्यासारख्या प्लेयर्समध्ये त्याची ॲबिलिटी अजितची एवढी होती. वी वर ओके प्लेयर्स, पण आमच्यामध्ये ॲबिलिटी अशी होती की त्यांनी त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये आम्हाला कधी टीममधनं बाहेर काढलेच नाही. कुठे राहायचं सांगितलं नाही, प्रत्येकाची पोझिशन होती, टीम चेंज झाली नाही. तेव्हा त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स होता की आपण जरी फेल गेलो तरी पुढची मॅच आहे, हा त्यांच्यामध्ये फार मोठा. आणि ग्रेट बॅट्समन. त्यांनी रन्स करायला पाहिजे तेवढे केले नाहीत, तेच ठीक आहे. फार लेट खेळले, 6-7 वर्ष तरी ते लेट खेळले. पण ॲज अ लेफ्ट हँड बॅट्समन त्यांनी ज्या इनिंग्स खेळल्या आहेत आठवणीच्या आहेत. आणि सर्वात लेटेस्ट मुंबई क्रिकेटमधला सुपरस्टार, ज्याला तुम्हाला असं वाटतं, सोशल मीडिया सोडून द्या, ती व्यक्ती समोर आली की आजूबाजूच्या लोकांचा गारडा होतो, असं सर्वात लेटेस्ट, सर्वात जास्त कोणाच्या बाबतीत बघितलं? अजून कोण तयार नाही, तेव्हा मी हे कमेंट करणार नाही. कारण काय आहे, एखाद दुसरं वर्ष खेळून सुपरस्टार आपलं सोशल मीडिया करतं करा. मला वाटतं 10 वर्ष खेळल्यानंतरच तो सुपरस्टार होतो, त्याच्या आधी कोण होत नाही. कारण असे आले आहेत, बरेच आले आहेत, बरेच गेले आहेत, आणि ते सुपर पण राहिले आहेत आणि स्टार पण राहिले नाही आहेत. त्याच्यामुळे सध्या मला हे कमेंट करायला लावू नकोस. आणखीन एक 5 वर्षांनी आपली भेट झाली आणि जर मी असेन इकडे तर मी तुला सांगेन की बाबा हा खरोखरच सुपरस्टार आहे की नाही आहे. डन. सर, शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे गेल्या आता मुंबईसाठी खेळायला सुरुवात करून आता 5 दशकं होऊन गेली. सारखं तुम्हाला वयाची जाणीव नाही करून देते मी, पण फॅक्ट आहे, एखादी गोष्ट अशी की ज्याची खंत आहे की ही गोष्ट व्हायला हवी होती पण नाही झाली, असं काही आहे? क्रिकेटच्या बाबतीत तर तसं मला वाटत नाही. ओके. कारण मी तुला मगाशीच एक्सप्लेन करून सांगितलं की माझं क्रिकेट त्या लेवलचंच होतं. कदाचित ते एक्स्ट्रा फायर इन द बेली म्हणतात ना, ते कमी होतं. पण मला असं वाटतं की आज मी 35 वर्षाचा मुंबईचा सिलेक्टर होतो, तर मला माझ्या असोसिएशनने जे आज मला जो
मान देत आहेत किंवा रिस्पेक्ट देत आहेत तो तेव्हा द्यायला पाहिजे होता. मी नॅशनल ज्युनियर सिलेक्टर पण झालो नाही आणि सिनियर सिलेक्टरचं झालंच नाही. तेव्हा बरेच लोक होऊन गेले सगळे आणि मला कधी कधी कॉम्प्रोमाइज करायला लावलं की तुला आम्ही एकाला प्रमोट करतो आहे तेव्हा तुला त्याच्या हाताखाली तू काम करशील काय, आणि असं पण झालेलं आहे. तेव्हा माझ्या गरज नाही आहे, पण एक असं वाटतं की मी पण नॅशनल सिलेक्टर चांगला झालो असतो. काही नाही तर ज्युनियर नॅशनल चेअरमन तरी चांगला, कारण माझ्यामध्ये टॅलेंट स्पॉट करायला ॲबिलिटी होती किंवा असं काहीतरी होतं थोडंसं. नाही तर मुंबई मला 35 वर्ष सिलेक्टर करणार नाही आणि परत परत तेच रडगाणं, अरे मिलिंद रेगेला आणा, दुसरं कोण नाही. आता बघा दुसरं कोण शोधा तुम्ही आता. त्याच्यामुळे तेवढंच एक गरज नाही आहे, पण असं कुठेतरी वाटलं की कदाचित आमच्या असोसिएशनने, कदाचित मी ते मागितलं पण नाही, मी स्वतःला पुश केलं नाही की अरे, कारण पॉलिटिकलीचं पुश, अरे मला बघ ना मला बघ ना, ते मी केलं नाही. मोडेन पण वाकणार नाही मला ॲटिट्यूड असल्यामुळे नाही झालं. नाही, तसं ॲटिट्यूड नव्हतं, पण मी स्वतःसाठी कधी बोललोच नाही. मला फक्त मला वाटलं की माझी एबिलिटी पीपल रेकग्नाईज करतील किंवा माझा ॲटिट्यूड रेकग्नाईज करतील. ते जे माझ्या नोकरीमध्ये झालं, टाटाजमध्ये मला हे रेकग्निशन मिळालं. क्रिकेटमध्ये पाहिजे तेवढं मिळालं नाही, पण टाटाजमध्ये मिळालं एवढं नक्कीच. सर, शेवटचा प्रश्न जो आम्ही कट्ट्यावरच्या गप्पांमधल्या जवळजवळ प्रत्येक दिग्गज वरिष्ठ तुम्हाला आम्ही प्रत्येक गेस्टला विचारतो की एवढ्या तुमच्या प्रदीर्घ प्रवासात तुमच्या दृष्टीने सर्वात मोठी आठवण आणि सर्वात मोठी शिकवण ही काय सांगाल? सर्वात महत्त्वाची शिकवण म्हणजे सुनीलच्या याने आम्हाला जे आमच्यासाठी जे केलं, आम्ही दोघंही हे झालोच नसतो जर त्यांनी आम्हाला जे काय शिकवलं ते शिकवलं. राईट फ्रॉम सेटिंग पेपर्स, राईट फ्रॉम फूड, एकमेकावर राहणं, एकमेकावर कसं वागणं. भांडणं झाली, आमची भांडणं खूप व्हायची, 2-2 दिवस बोलायचो नाही, पण त्यांना परत आणायचो. त्यांना नुसतं आणायचं नाही, त्याने काय झालं, का तो बोलला, कसं झालं, डिस्कस करा, हे करा. जे त्याने आम्हाला शिकवलं ती एक, त्याच्यामुळे आम्ही जे झालो ते झालो. दुसरी मोठी आठवण आहे ती वयाच्या 74-75व्या वर्षी आली आहे, जेव्हा मला रणजी ट्रॉफी फायनलच्या वेळेला मुंबई क्रिकेट असोसिएशननी कॉन्ट्रीब्युशन टू क्रिकेट म्हणून रेकग्निशन दिलं होतं ग्राउंडवर मॅचच्या आधी. ते मला कोणीच कधीही दिलं नव्हतं किंवा कोणी म्हणजे असे 2 शब्द पण बोलला नव्हता माझ्याबरोबर वेल डन म्हणून. आणखीन एक आठवण जी होती, जी फार मोठी आहे, जी स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन जे आहे महाराष्ट्र मुंबईचं, त्यांनी मला जे लाईफटाईम अचीवमेंट रेकॉर्ड दिला, अवॉर्ड दिला, तो अवॉर्ड मी कधीच विसरणार नाही. कारण मी नेहमी म्हणायचो, हे सगळे शोज बघतो ना, समजा मला कोणी लाईफटाईम अचीवमेंट काही न केल्याचा अवॉर्ड दिला तर मी काय बोलीन. आणि खरोखरच तुम्ही मला हा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला, त्याच्याबद्दल. येस, मिलिंद रेगे सर, आज स्पोर्ट्स कट्टा सुरू होऊन 4 वर्ष झाली. 4 वर्षानंतर तुमचं पदार्पण झालं स्पोर्ट्स कट्ट्यावर. तुम्ही एवढा निवांत आम्हाला वेळ दिला, आम्हाला सगळा तुमच्या आठवणींचा पट मांडला आमच्यासमोर. समस्त स्पोर्ट्स कट्टा परिवारातर्फे मनपूर्वक आभार. आणि आमची खात्री आहे, तुम्ही म्हणलात तसं, की 5 वर्षानंतर तर आपण भेटून पुन्हा गप्पा मारूच, पण पुढच्या गप्पांकरता 5 वर्ष थांबायची वेळ नाही येणार. हो, तू 5 वर्ष लावली यायला इकडे. येस, ती मात्र लागली, पण इथून पुढे आपण. थँक्यू अमोल, तुझा माझा 20 वर्षाची ओळख आहे. आय हॅव ऑलवेज व्हॅल्यूड यू ॲज अ टॉप क्लास जर्नलिस्ट अँड ॲज अ टॉप क्लास, दॅट इज इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे असाच राहा, अशीच सगळ्यांची काळजी घे आणि गुड लक टू यू इन युअर लाईफ. तर मित्रांनो, मिलिंद रेगे सरांची गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला तुमच्या अभिप्रायातून नक्की कळवा. तुम्ही तुमच्या पसंतीच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या स्पोर्ट्स कट्टाच्या कमेंट करून तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला मिलिंद रेगे सरांकडून पुढच्या वेळेस कुठल्या बाबतीत विशेष गप्पा मारायला आवडतील तेही आम्हाला सांगा. आपण त्यांना कन्व्हिन्स करू, ते नाही म्हणणार नाही, ते त्यांनी आत्ताच हमी दिली आहे. तर तुर्तास मिलिंद रेगे सर आणि अमोल कराडकर तुमची रजा घेत आहे. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.